नमस्कार, मी सविता कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण ताज्या मटारपासून अतिशय खमंग कुरकुरीत मटार वडे बनवणार आहोत। हे मटार वडे बनवायला खूप सोपे आहेत, विशेष म्हणजे अजिबात तेलकट होत नाही, अतिशय भन्नाट लागतात। तर मटार वडे बनवण्यासाठी 1 वाटी ताजा मटार घेतलेला आहे। वजनी प्रमाण म्हणाल तर 220 ते 230 ग्राम इतकं आहे। आता सुरुवातीला एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी उकळवून घ्यायचं आहे। पाणी उकळल्यानंतर हे मटार आपल्याला यामध्ये घालायचे आहेत। 5 ते 6 मिनिटांसाठी हे मटार आपल्याला छान असे शिजवून घ्यायचे आहेत। मटार शिजवून झाल्यानंतर यामधलं आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे। पाणी काढून टाकल्यानंतर आता हे मटार आपल्याला एखाद्या बाउलमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। मटार काढून घेतल्यानंतर आता हे आपल्याला एखाद्या तांब्याने किंवा ग्लासाने, वाटीने किंवा पावभाजी मॅशरने तुम्हाला हे मटार व्यवस्थित असे मॅश करून घ्यायचे आहेत। मटार मॅश करत असताना अगदी बारीक न करता थोडेसे मटार यामध्ये राहिले पाहिजेत, अशा पद्धतीने आपल्याला हे मॅश करून घ्यायचे आहेत। आता ज्या वाटीने आपण मटार घेतले त्याच वाटीने आपल्याला सुरुवातीला पाऊण वाटी इतकं बेसन पीठ घ्यायचं आहे। यानंतर त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी उभा पातळ चिरलेला कांदा घ्यायचा आहे। कांद्याने या वड्यांना खूप छान चव येते। कांदा चिरत असताना अगदी पातळ चिरून घ्यायचा आहे। यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या व 1.5 इंच आलं आपल्याला मिक्सरला बारीक असं फिरवून याचं वाटण करून यामध्ये घालायचं आहे। अर्धा छोटा चमचा हिंग, 1 चमचा इथं आपल्याला तीळ घालायचे आहेत। यानंतर 1 चमचा आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। यानंतर इथं मी 1 टेबलस्पून इतके अख्खे धने खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत। तुम्ही वाटणामध्ये मिक्सरला बारीक फिरवले तरीही चालेल। सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता यानंतर यामध्ये महत्त्वाचा पदार्थ तो म्हणजे 4 चमचे इतका आपल्याला यामध्ये बारीक रवा घालायचा आहे। तर पोहे खायचा चमचा घेतलेला होता। रवा घातल्यामुळे आपले मटार वडे अतिशय खमंग कुरकुरीत असे तयार होतात। ज्या वाटीने सगळं साहित्य घेतलं त्याच वाटीने आपल्याला पाऊण वाटी इतकी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आहे। आता यानंतर यामध्ये आपल्याला अजिबात पाणी न घालता आपण जो मटार मॅश करून घेतला त्याच्याच ओलाव्यामध्ये व्यवस्थित असं हाताने हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स करत असताना जर का पाण्याची गरज लागली तर थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे, पण अजिबात पाण्याची गरज लागत नाही। जर का तुम्ही हे प्रमाण वापरलं तर हे मिश्रण मिक्स करत असताना अजिबात पाण्याची गरज लागणार नाही। तर मी अजिबात यामध्ये पाणी घातलं नाही व व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घेतलेलं आहे। आता तुम्हाला तुमच्या आवडीच्या आकारामध्ये याचे वडे थापून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला वडा तयार करून घ्यायचा आहे। वडे तयार करत असताना हाताला व्यवस्थित असं तेल लावायचं आहे, जेणेकरून हे हाताला चिकटणार नाहीत। तर आता इथे पहा, अशाच पद्धतीने मी सगळे वडे तयार करून घेणार आहे। घेतलेल्या मिश्रणामध्ये जवळपास 10 ते 11 माझे वडे तयार झालेले होते। तर आता इथे पहा, सगळे वडे मी तयार करून घेतले। आता हे आपण तळून घेणार आहोत। वडे तळत असताना तेल सुरुवातीला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे व हे वडे आपल्याला या तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत। जितके मावतील तितके वडे तुम्हाला तेलामध्ये सोडायचे आहेत। तुम्ही हे वडे कढईमध्ये तळले तरीही चालेल किंवा अशा पद्धतीचा पसरट पॅन असेल तर अतिशय उत्तम। वडे तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमपेक्षा थोडीशी बारीक ठेवायची आहे व खरपूस असे हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। वडे तळत असताना गॅसची फ्लेम जर का मोठी ठेवली तर वडे सुरुवातीला वरून कलर पकडतील व आतून कच्चेच राहतील। तर आता इथे पहा, हे वडे तळण्यासाठी जवळपास मला 5 ते 6 मिनिटे लागली। सतत अलट पलट करत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। वडे तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम बारीक सुद्धा ठेवायची नाही। जर का बारीक ठेवली तर तयार होणारे वडे अतिशय तेलकट तयार होतात। तर आता इथे पहा, पहिली बॅच आपली वड्यांची छान अशी खमंग तळून झालेली आहे। वडे तळून झाले कसं ओळखायचं? ज्यावेळी आपण वडे तळतो त्यावेळी वड्यांच्या साईडचे बबल्स म्हणजे बुडबुडे कमी झाले की समजायचं आपले वडे व्यवस्थित असे तळून झालेले आहेत।
वडा तळत असताना सतत अलटपलट करून तळणं अतिशय गरजेचं आहे. यामुळे वडा छान असा क्रिस्पी होतो व वड्यांना एकसारखा रंग येतो. तर आता इथे पहा, अशाच पद्धतीने मी सगळे वडे तळून घेणार आहे. वड्यांच्या मिश्रणामध्ये मी रवा वापरला, याचं कारण असं की आपण यामध्ये मटार वापरलेला आहे, कांदा वापरलेला आहे. ज्यावेळी आपण हे वडे बनवून ठेवतो व तळत असताना या वड्यांना थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं व वडे तळत असताना जास्त तेल पितात. तर तुम्ही सुद्धा रवा वापरला तर हे वडे अजिबात तेलकट होणार नाही. तर आपण यामध्ये रवा वापरला हा एक सिक्रेट पदार्थ आहे. बऱ्याच वेळा मटार वडा तयार करत असताना रवा वापरला जात नाही. तर आता इथे पहा, आपले सगळे वडे तळून झालेले आहेत. तर हे तयार झालेले वडे तुम्ही हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता, सॉससोबत खाऊ शकता. तर इथे पहा, वडा अजिबात तेलकट झालेला नाही. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा व चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. रेसिपीला एक लाईक करा व आजची रेसिपी आवडली तर शेअरसुद्धा करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.